नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण महात्मा फुले यांच्याविषयी काही महत्त्वपूर्ण पॉईंट जे आहेत ते पाहणार आहोत. कारण आपल्याला बऱ्याच कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाममध्ये समाजसुधारक या टॉपिकवर बरेच क्वेश्चन पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यांची ग्रंथसंपदा कोणती आहे, किंवा त्यांचं कार्य आहे, किंवा त्यांनी एखादी संस्था जी स्थापन केली, किंवा एखादा न्यूजपेपर, याच्याविषयी आपल्याला बरीच काही इन्फॉर्मेशन ते असणे आवश्यक असते. ठीक आहे, कारण याच्यावर आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन जे आहेत ते प्रत्येक एक्झाममध्ये पाहायला मिळतात. तेव्हा आपण आज जे आहे ते महात्मा फुले यांच्याशी रिलेटेड जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे ते कवर करण्याचा प्रयत्न करूया. जर तुमच्याकडे ही सर्व माहिती अवेलेबल असेल तर तुमचं रिव्हिजन होईल, आणि जर नसेल तर तुम्ही एक नोटबुक आणि पेनसोबत घ्या, आणि जे पॉईंट तुमच्याकडे नसतील ना ते तुम्ही नोट डाऊन करा. ठीक आहे, कारण याच्याविषयी आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन प्रत्येक एक्झाममध्ये पाहायला मिळतात. ओके, तर आज आपण सुरू करूया महात्मा फुले यांच्याशी रिलेटेड काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन. तर महात्मा फुले यांचा जन्म जे आहे ते महात्मा फुले यांचा जन्म जे आहे ते 11 एप्रिल 1827ला झालेला आहे. ठीक आहे, आणि त्यावेळेस पुण्यामध्ये जे आहे ते ज्योतिराबाची यात्रा भरायची, आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते ज्योतिबा ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू जो आहे तो 18 नोव्हेंबर 1890मध्ये झालेला आहे. ओके, तर हे गोष्ट पण लक्षात ठेवा, कारण आपल्याला याच्यावरही क्वेश्चन जे आहे ते पाहायला मिळू शकतो. ठीक आहे, त्यांचं मूळ गाव जे आहे ते कडगुण, जिल्हा सातारा इथचं आहे, आणि त्यांचं आडनाव जे आहे ते गोरे होतं. ठीक आहे, म्हणजे मूळ आडनाव जे आहे ते गोरे होतं, पण त्यांचे वडील जे आहे ते हे फुलांचा व्यवसाय करायचे, म्हणून त्यांचं कालांतराने जे नाव आहे ते फुले असं पडलं आहे. ठीक आहे, त्यांच्या आईचं नाव चिमणाबाई आणि वडिलांचं नाव जे आहे ते गोविंदराव होतं. महात्मा फुले यांना मराठीच्या व्यतिरिक्त अनेक जे आहेत ते भाषा येत होते, तर त्याच्यापैकी इथे दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्यांना इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती ह्या भाषा त्यांना येत होत्या. ओके, तर हे लक्षातच ठेवा. त्याच्यानंतर पहा, 1834 आणि 1838मध्ये त्यांना मराठी मीडियमच्या शिक्षणमध्ये टाकलं होतं, पण तिथं एक ब्राह्मण कारकून होते, त्यांच्या सांगण्यावरून ज्योतिरावांच्या वडिलांनी त्यांना शाळेतून काढून घेतलं होतं. पण 1841ला काय झालं, तर गफार बेग आणि मिस्टर लेजिट याच्या सांगण्यावरून त्यांना परत जे आहे ते स्कॉटिश मिशनरीच्या शाळेमध्ये वयाच्या 14व्या वर्षी दाखल केलं. ठीक आहे, तर हे पण लक्षात ठेवा. इथे लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वपूर्ण गोष्ट हे आहे की हे जे गफ्फार बेग आणि मिस्टर लेजिट आहेत ना, हे लक्षात ठेवा. हे दोन नावं खूप महत्त्वाची आहेत, कारण याच्यावर आपल्याला क्वेश्चन बनू शकतो. ओके, 1840ला त्यांचा विवाह झाला. ठीक आहे, तर नायगाव, जिल्हा सातारा येथील जे खंडूजी नेवासे पाटील होते, त्यांना झगडे पाटील पण त्यांचा उल्लेख दिसतो काही ठिकाणी. ठीक आहे, तर यांच्या ज्या कन्या आहेत सावित्रीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला, आणि जेव्हा हा विवाह झाला त्यावेळेस ज्योतिरावांचे वय जे आहे ते फक्त 13 वर्ष आणि सावित्रीबाईचे वय 8 वर्ष इतके होते. ओके, त्याच्यानंतर जेव्हा 1848ला सावित्रीबाईच्या शाळेत शिक्षिका म्हणून जाण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. ठीक आहे, तर या कारणामुळे त्यांना जे आहे ते घर सोडावं लागलं. स्वाभाविकच आहे, त्या काळामध्ये मुलींना शिक्षण घेणंच एवढं अवघड होतं, तर तेव्हा एखाद्या बाईने शिक्षिका म्हणून कार्य करणं हे समाजाला पटण्यासारखी बाब होतीच नाही. ठीक आहे, तर यामुळे त्यांचा वडिलांशी वाद झाला आणि त्यांना घर सोडून जावं लागलं होतं, आणि त्यांनी जे आहे ते तिथनं जाऊन मग गंजपेठेमध्ये घर नंबर 572 या ठिकाणी ते राहण्यासाठी चालले गेले होते. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्योतिराव जे आहे ते कंत्राटदाराचे काम करायचे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर होते ते, आणि सावित्रीबाई ज्या आहेत त्या घोंगड्या वगैरे शिवण्याचे कामं करत होत्या. आता आपल्याला माहिती आहे की 1848मध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली होती. ओके, आता ही शाळा अशा परिस्थितीमध्ये त्यांना चालू ठेवणं जे आहे ते शक्य नसल्यामुळे त्यांना ते शाळा जी आहे ते बंद करावी लागली होती. ओके, तर त्यांना जी भिडेवाड्यातली जी मुलींची शाळा होती ना ती बंद करावी लागली होती, पण ही शाळा नंतर त्यांनी सुरू केली चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये. ठीक आहे, तर याच्याशी रिलेटेड हे पण इन्फॉर्मेशन आपण पाहूच. ओके, जसं मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला की त्यांनी जी शाळा आहे ते परत चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये सुरू केली होती, तर ती कधी सुरू केली? 1851मध्ये. ओके, त्याच्यानंतर जे आहे ते 1852मध्ये
त्यांचं शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल जे विश्रामबाग वाड्यामध्ये डेक्कन कॉलेजचे प्राचार्य मेजर कँडी होते, तर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार पण करण्यात आला. ओके. त्याच्यानंतर पहा, काही काळ स्कॉटिश मिशनरीमध्ये त्यांनी अर्धवेळ शिक्षक म्हणून सुद्धा नोकरी केली होती. आता ह्या सर्व गोष्टीमुळे फुल्यांचा जो नाव आहे ते समाजामध्ये वाढत होतं आणि ही बाब जी आहे ते सनातनी ब्राह्मण लोकांकडून जे आहे ते फाऊन होत नव्हती. तर अशा वेळेस त्यांनी ज्योतिबाला मारण्यासाठी जे आहे ते 2 मारेकरी मारेकरी हायर केले होते. तर त्यांची नावं जे आहेत ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, शिंदे आणि कुंभार. पण झालं असं का त्यांना शाहू महाराजाबद्दल माहीत पडलं की ते म्हणजे शूद्रांसाठी शिक्षणासाठी वगैरे कार्य करत आहेत. तर त्यांचं मत परिवर्तन झालं आणि त्यांनी ज्योतिबांना न मारण्याचं ठरवलं आणि उलट त्यांनी आपली मुलीही त्यांच्या शाळेमध्ये पाठवलं. एवढंच नाही तर याच्यानंतर ते दोघेजणे जे आहेत ते ज्योतिबाचे अंगरक्षक म्हणून सुद्धा ते काम करू लागले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर जे संस्थानात्मक कार्य आहे त्यांचं ते पाहूया आपण. तर शिक्षणविषयक कार्य पाहू पहिले. ठीक आहे. तर 3 ऑगस्ट आताच आपण पाहिलं होतं की 3 ऑगस्ट 1848 त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर सप्टेंबर 48 त्यांनी महारवाडा येथे अस्पृश्य मुलींसाठी पण एक शाळा काढली. ठीक आहे. पण आत्ताच आपण पाहिलं होतं की 3 जुलै जे 1891 ती शाळा जेव्हा बंद पडली होती ना, तेव्हा त्यांनी जे सुरू केली होती. तर हे सुरू करण्यासाठी त्यांना मदत कोण केली होती? त्यांचे जे 2 मित्र होते, त्यांचं नाव आहे एक गावंडे आणि दुसरे आहे वाळवेकर. ठीक आहे. यांच्या मदतीने त्यांनी जी चिपळूणकरचा जो वाडा होता बुधवार पेठेमध्ये तिथे सुरू केली होती. ओके. त्याच्यानंतर पाहूया की महात्मा फुले यांनी जे आहे ते 1851 महार मांग इत्यादी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी नानापेठ येथे दुसरी शाळा सुरू केली होती. ओके. नानापेठ हे पण लक्षात ठेवा. महार मांग इत्यादी विद्यार्थ्यांना. आणि यांच्यासाठी मदत करणारे कोण होते? तर लवजी साळवे आणि राणोजी महार यांनी त्यांना विद्यार्थी दिले. 5 मार्च 1852 रोजी वेताळपेठेमध्ये त्यांनी तिसरी शाळा सुरू केली. प्रौढांसाठी त्यांनी रात्रशाळा सुरू केली. पुणे येथे पुन्हा लॅबोरेटरी स्थापन केली. हंटर कमिशनसमोर त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. तर त्या मागण्या कोणत्या आहेत ते आपण आता पाहूया. 12 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण खेड्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करावा, अशी ही त्यांची पहिली मागणी होती. ओके. ही त्यांची पहिली मागणी होती हंटर कमिशनसमोर. त्याच्यानंतर खेड्यामध्ये जे शिक्षक आहेत त्यांचा पगार वाढवावा ही दुसरी मागणी होती आणि दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी हे पण त्यांची तिसरी मागणी होती. तर ह्या मागण्या इम्पॉर्टंट आहेत, याच्यावर पण आपल्याला प्रश्न बनू शकतो. ओके. त्याच्यानंतर पहा, 53 त्यांनी नेटिव्ह फिमेल स्कूलची पण स्थापना केली होती आणि ही नेटिव्ह स्कूल जे आहे म्हणजे आत्तापर्यंत त्यांचे एकूण 3000 विद्यार्थी झाले होते. म्हणजे पाहू शकता की तुम्ही हे खूप मोठं म्हणजे त्यांचं शैक्षणिक कार्य जे आहे ते आता सुरुवातीला म्हणजे वाढलं होतं, सुरुवात झाली होती. ओके. 53 पहा, 53 त्यांनी महामांग लोकांना एक विद्या शिकवणारी मंडळी म्हणून एक मंडळी ही संस्था पण त्यांनी स्थापन केली. ठीक आहे. तर मंडळी ही संस्था महात्मा फुलेने स्थापन केली. तर याच्यावर पण आपल्याला प्रश्न बनू शकतो. त्याच्यानंतर 1860 गोखलेवाड्यात शेवणी जातीत त्यांनी पहिला पुनर्विवाह पण घडवून आणला. कधी? 1860. त्याच्यानंतर 65 विद्वांचं जे केशवपंत परंपरेला त्यांनी विरोध दर्शवला आणि त्यासाठी त्यांनी तळेगाव ढमढेरे येथे नाव्यांचा संप पण घडवून आणला. ठीक आहे. तर याच्यावर पण आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात आणि आलेले आहेत आतापर्यंत. ओके. फुले हे असे पहिले व्यक्ती असतील की त्यांनी स्वतःचे मृत्यूपत्र हे जिवंत असताना बनवून घेतले होते. ओके. आणि त्यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर राव बहादूर वडेदार यांनी दिली, हे मुंबईच्या नागरिकांच्या वतीने. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्यूक ऑफ कॅनॉटला ते शेतकऱ्यांच्या वेशात भेटले होते, कारण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यावेळेस बरेच प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे होते आणि त्यांची माहिती सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून ते तिथे शेतकऱ्यांच्या वेशामध्ये गेले होते त्यांना भेटायला. ठीक आहे. त्यांचे जे मित्र आहे सदाशिव बाळला गावंडे यांच्याशी त्यांची चांगलीच मैत्री होती.
आणि ते खास करून एक ब्राह्मण व्यक्ती होते. ओके. त्याच्यानंतर त्यांचे इतर सहकारी जे आहेत ते पण पाहूया आपण. तर त्यांच्या इतर सहकार्यामध्ये परांजपे, ठीक आहे. इतर सहकार्यामध्ये पहा सखाराम परांजपे, मोरोपंत वाळवेकर, डॉक्टर विश्राम घोले, तुकाराम पडवळ, स्वामी व्यंकय्या, व्यंकोजी बाळोजी कालेवार, जया कराडी लिंगू, ठीक आहे. नामा लोखंडे, कृष्णाजी भालेकर, ताराबाई शिंदे आणि बाबा पद्मनजी हे त्यांचे सहकारी होते. ठीक आहे. तर आपल्याला याच्यावर जो प्रश्न आहे तो प्रश्न कसा बनतो, तर हे काही लोकांची नाव दिलेली राहतील आणि ते तुम्हाला विचारण्यात येईल की हे कोणाशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. आता सावित्रीबाईंनी शिक्षिकेचं काम केलं होतं हे आपल्याला माहीत आहे, पण त्यांना जे हे शिकवण्याचं म्हणजे प्रशिक्षण देण्याचं जे कार्य केलं तर ते कोणी केलं, तर ते केलं केशवराव भवाळकर यांनी. ठीक आहे. म्हणजे त्यांना शिक्षिकेचं जे प्रशिक्षण आहे ते हे त्यांनी दिलं. ठीक आहे. फुलेंचा जो धार्मिक विचार होता यांच्याविषयी पहा की ते एकेश्वरवाद मानत, म्हणजे एक ईश्वर वगैरे नाही का, अशा पद्धतीचं ते मानत. आणि थॉमस पेन यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. ठीक आहे. कर्मकांडावर त्यांचा बिलकुल विश्वास नव्हता. मूर्तिपूजा या संकल्पनेला सुद्धा त्यांचा विरोध होता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ईश्वरांच्या उपासनेसाठी जे आहे ते मध्यस्थांची गरज नसते असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा टिळक सुटून आले होते तेव्हा त्यांनी त्यांचा मुंबई येथे सत्कार पण केला होता. आणि लेले शास्त्री, त्याच्यानंतर पंडिता रमाबाई यांनी धर्मांतरसुद्धा करू नये म्हणून सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांचे जे मित्र होते आत्ताच आपण पाहिलं होतं की सदाशिव गवंडे यांच्यासोबत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि वॉशिंग्टनच्या चारित्र्याचा अभ्यास पण त्यांनी केला आहे. त्यांच्या इतर कार्यामध्ये जसं की बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली, कारण त्यावेळेस बालहत्या जो विषय होता तो खूप म्हणजे वाईट विषय त्यावेळेस सुरू होता समाजामध्ये. कारण कसं आहे की तिथे मुलींना जे आहे ते काही महत्त्व नव्हतं आणि मुलगा झाला तर ते ठेवायचे आणि मुलगी जर झाली तर ते त्यांना म्हणजे मारून टाकायचे. ठीक आहे. तर हे त्यांचं जे कार्य आहे की त्यांनी म्हणजे हे बालहत्या झाली नाही पाहिजे म्हणून त्यांनी तिथे बाल प्रतिबंध गृहाची जी स्थापना आहे ती त्यांनी केली. आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे की तेथीलच काशीबाई नातू नावाची एक ब्राह्मण विधवा होती आणि तिचा जो मुलगा होता यशवंत याला त्यांनी दत्तक घेतले. ठीक आहे. म्हणजे नुसतं त्यांचं जे फक्त पालकपोषणच नाही तर त्यांच्याविषयी किती उदार विचार जे आहेत ते महात्मा फुलेचे होते हे आपल्याला याच्यावरून समजते. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात पहिले जे आहे ते शिवरायांची समाधी शोधून काढण्याचं कामसुद्धा कोणी केलं तर ते महात्मा फुलेंनीच केलं. आणि पहिल्यांदा शिवजयंती पण त्यांनी साजरी केली. ठीक आहे. आणि त्यांनी शिवाजी महाराजावर पहिल्यांदा पोवाडे पण रचण्याचं काम जे आहे ते आय थिंक यांनीच केलं. पण तुम्ही ते पाहून घ्या, हा पॉईंट मी कन्फर्म नाही आहे याच्याविषयी, बट हे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा धनकटी येथे जेव्हा धनकवडी म्हणजे हे त्यांचं जे मूळ गाव होतं ते इथे तर राहत नव्हते कारण ते पुण्याला आले होते. तर धनकवडी येथे जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी तिथे कॅम्प लावले आणि व्हिक्टोरिया बाल आश्रमाची पण त्यांनी तिथे स्थापना केली. ओके. आणि फुलेंचे जे महत्त्वाचे सहकारी होते त्यांचे जे वर्गमित्र होते कोण, लोखंडे. ठीक आहे. तर या लोखंडेला त्यांनी मिल हँड असोसिएशन म्हणजे कामगार मिल हँड असोसिएशन नावाची पहिली कामगार संघटना काढण्यामध्ये पण त्यांनी मदत केली होती. ठीक आहे. बॉम्बे मिल हँड असोसिएशन याची स्थापना कोणी केली तर लोखंडेंनी केली आणि यांना मदत केली महात्मा फुले यांनी. ओके. त्याच्यानंतर पाहूया सत्यशोधक समाज. ठीक आहे. आपल्याला सत्यशोधक समाजावर बरेच क्वेश्चन जे आहेत ते मिळतात आहे. ठीक आहे. कारण 1911मध्ये शाहू महाराजांनी कुठं केला किंवा त्याचे सहकारी कोण होते किंवा त्यांचं मुखपत्र काय होतं किंवा त्याचं ब्रीदवाक्य काय होतं वगैरे नाही का. तर हे तुम्ही पहा की हे जी माहिती आहे ते अगदी म्हणजे महत्त्वपूर्ण आहे. तर ते तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही बिलकुल ते नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. तर आज आपण पाहूया. आपल्याला माहीत आहे की 24 सप्टेंबर 1973ला पुणे येथे या सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. यांचं जे वाक्य होतं ब्रीदवाक्य ते होतं की सर्व साक्षी जगतपती त्याला नको तर मध्यस्थी.
म्हणजे तेच की ईश्वराच्या भक्तीला मध्यस्थांची गरज नाही असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. आता त्यांचं जे उद्दिष्ट होतं या सत्यशोधक समाजाचं काय होतं, तर समाजातील अज्ञान दूर करून परिवर्तन घडवून आणणे. ठीक आहे. समाजामध्ये जे अज्ञान पसरलेलं आहे ते दूर करून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं काम जे आहे ते फुले करत होते. यामुळेच फुलेंना सामाजिक क्रांतीचे काय म्हणतात, तर आद्य क्रांतिकारक असे म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे आद्यजनक असं म्हटलं जातं. आणि त्यांची जी मुख्य संघटना होती ही ॲक्च्युली ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोधात होती. ठीक आहे. ही संघटना जी आहे ते ब्राह्मणवादी व्यवस्था जी होती आपल्या समाजामध्ये त्यावेळेस कार्यरत, तर यांच्या विरोधात कार्य करणं हे त्यांचं महत्त्वपूर्ण म्हणजे स्थापन करण्यामागे जो आहे तो महत्त्वपूर्ण उद्देश होता. ओके. त्याच्यानंतर पहा की ब्राह्मणाशिवाय लग्न लावता यावेत, कारण ब्राह्मणांनी अगर लग्न लावायचं असेल तर ते खूप सारे दक्षिणा वगैरे चार्ज करायचे आणि ते बऱ्याच लोकांना जे आहे ते परवडत नसायचं. ठीक आहे. तेव्हा अशा व्यक्तींना याचा त्रास नाही झाला पाहिजे म्हणून फुल्यांनी काय केलं, तर मंगलाष्टकाची रचना जी आहे ते मराठीत केली. ठीक आहे. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की मंगलाष्टका जे आज आपण मराठीत म्हणतो आहोत, तर हे कोणी केली, तर महात्मा फुले यांनी केली आहे मराठीमध्ये त्यांची रचना. ओके. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाने जे ब्राह्मणेतर पुरोहित वर्ग निर्माण केला, त्यांनी ब्राह्मणेतर जो पुरोहित वर्ग आहे तो पण त्यांनी निर्माण केला. आणि 1873 साली जेव्हा सत्यशोधक समाजाच्या स्थापना झाली तेव्हा त्यांचा जो पहिला विवाह आहे तो सुद्धा त्यांनी घडवून आणला. ठीक आहे. पुनर्विवाह. तर हा कोणाचा होता, तर हे नाव आपल्याला कदाचित विचारू शकतं की सीताराम आल्हाट आणि राधाबाई निमकर यांचा विवाह वत्तूर या गावी त्यांनी लावून दिला होता. ठीक आहे. परंतु आपल्याला माहीत आहे की या गोष्टीचं जे आहे ते ब्राह्मण सनातनी विचाराचे जे लोक होते त्यांना आवडला नाही आणि त्यांनी महात्मा फुल्यावर खटला गेला. आणि तो खटला जे आहे ते न्यायमूर्ती रानडे यांच्या कोर्टामध्ये चालला. ते तिथे हारले, मात्र हायकोर्टामध्ये ते जिंकले. ओके. 1876ला त्यांनी सत्यशोधक समाजाच्या 3ऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत हा अहवाल प्रकाशित केला. ठीक आहे. आणि राष्ट्रीय सभा त्यावेळेस जी स्थापन झाली होती 1885ला, तर या राष्ट्रीय सभेला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नव्हती, कारण तिथे जेवढे बुद्धिजीवी लोक होते त्यांनी ते फक्त अर्ज वगैरे करण्यातच समाधानी मानायचे. त्यांना जे आहे ते शेतकऱ्यांच्या दुःखाची आणखीन पुरेपूर माहिती जी आहे ते होती नाही. आणि म्हणून त्यांना या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची माहिती झाली पाहिजे याच्यासाठी त्यांनी जे 1889चं मुंबईचं ते अधिवेशन होतं तिथे त्यांनी शेतकऱ्यांचा गवती पुतळा उभारला होता. ओके. त्याच्यानंतर जे दिनमित्र वर्तमानपत्र आहे, तर हे जे पत्र आहे विदर्भ आणि दख्खन भागात सत्यशोधक समाजाचा प्रसार करत होतं. ठीक आहे. आणि ते प्रकाशित कुठून व्हायचं, तर तरवडी इथून प्रकाशित व्हायचं. ओके. कुठून प्रकाशित व्हायचं, तर तरवडीमधून. आणि विदर्भ आणि दख्खन या भागात यांचा प्रसार होता. ओके. दिनमित्र हे वर्तमानपत्र लक्षात ठेवा, कारण याच्यावर आपल्याला क्वेश्चन नक्कीच पाहायला मिळू शकतो पुढच्या एक्झाम्समध्ये. ओके. त्याच्यानंतर यांची साहित्य संपदा जी आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण यांचं लिखाण जे आहे ते बरंच काही आहे. त्यांचं जे पहिलं नाटक आहे, ठीक आहे, तृतीय रत्न, हे नाटक त्यांनी शूद्रांच्या जी दयनीय परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे. कारण त्यावेळेस यांची परिस्थिती जी आहे ती कशी होती हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. ओके. 1868मध्ये ब्राह्मणांचे कसब हे पुस्तकसुद्धा त्यांनी लिहिलं. आणि हे पुस्तक जे आहे त्यांनी कुणबी, माळी, मांग, महार या सगळ्या लोकांसाठी समर्पित केलं होतं. ओके. आणि महत्त्वाचं आणखीन एक बुक त्यांचं की गुलामगिरी. ओके. हे गुलामगिरी बुक जे आहे हा ग्रंथ त्यांनी जो लिहिला होता तो कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ लिहिला, तर ते अमेरिकेतील फ्रेंच निग्रो जेव्हा त्यांची गुलामगिरीतून सुटका झाली होती, तर हे सज्जन अमेरिकन लोकांसाठी त्यांनी समर्पित केला होता. ओके. त्यांनी आपल्या ग्रंथात काय म्हटलं की ब्राह्मण लोक तुम्हाला लुटून खात आहेत, माझ्या शूद्र बांधवांना सांगण्याच्या हेतूने मी हा प्रस्तुत ग्रंथ लिहिला आहे. ठीक आहे. तर एकंदरीत म्हणजे शूद्रांना याच्याविषयी माहिती व्हावी म्हणून त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामासुद्धा
काढला होता. शेतकऱ्यांचे असूड आणखीन एक महत्त्वाचा ग्रंथ त्यांचा. ठीक आहे, आपल्याला थेट हे प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच वेळास की शेतकऱ्यांचे असूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये महत्त्वपूर्ण एक सेंटेन्स दिलेला आहे, तो तुम्हाला कुठेही पाहायला मिळतो. तर तो हा आहे की विद्येविना मती गेली आणि मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतका अनर्थ एका अविद्येने झाले. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात घेण्यासारखी ही बाब आहे की माणसाने शिक्षण हे घेतलं पाहिजे, असं त्यांनी जे आहे ते त्या काळामध्ये शूद्रांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा इशारा. इशारा जो आहे हा ॲक्च्युली ग्रंथ त्यांनी फक्त रानडेच्या एका प्रश्नाचे उत्तर देण्याच्या दृष्टीतून लिहिला होता. कारण रानडे न्यायमूर्ती रानडे जे आहेत त्यांनी काय म्हटलं होतं की मागील 30 वर्षामध्ये आपल्या शेतकऱ्यांची स्थिती आता चांगली झाली आहे, पण वास्तविक पाहता असं काही होतं नाही. तर त्यांच्या या उत्तराचे खंडन त्यांच्या या उत्तराला म्हणजे त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांनी अशा पद्धतीने दिलं आणि याचं नाव त्यांनी दिलं इशारा. ओके, त्याच्यानंतर पहा सत्सार 1 आणि सत्सार 2. तर सत्सार 1 जे आहे त्याच्यामध्ये इसेन्स ऑफ ट्रूथ ऑफ हिंदू, सामाजिक गुलामी तथा शूद्रांच्या दैन्य अवस्थेचे वर्णन भेटते. तर सत्सार 1 मध्ये काय आहे, तर हे म्हणजे काय, तर इसेन्स ऑफ ट्रूथ म्हणजे ट्रूथ जे आहे ते त्यांचं इसेन्स म्हणजे काही महत्त्वपूर्ण थीम. ओके, तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की हिंदू समाजाची मानसिक गुलामी जी आहे ती याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, शूद्रांची जी दैन्य अवस्था झालेली आहे त्याचं वर्णन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांचं जे सत्सार 2 आहे याच्यामध्ये त्यांनी ब्राह्मण समाज आणि प्रार्थना समाज, ठीक आहे, याच्याविषयी काही महत्त्वपूर्ण विवेचने त्यांनी याच्यामध्ये केलेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाचा एक त्यांचा ग्रंथ जो आहे तो आहे सार्वजनिक सत्यधर्म. ठीक आहे, सार्वजनिक सत्यधर्म. पण हा जो ग्रंथ आहे तो त्यांच्या मरणोपरांत प्रकाशित झाला. ठीक आहे, तर हे पण इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावर पण आपल्याला क्वेश्चन बनवू शकतो की सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला. ठीक आहे, असे स्टेटमेंट आपल्याला विचारू शकतात. आता याच्यामध्ये म्हटलं काय तर विश्व कुटुंबवादाचा जाहीरनामा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. महात्मा फुले यांना पॅरालिसिसचा अटॅक होऊन काय झालं होतं, त्यांचा जो डावा हात होता त्यांचा जो उजवा हात होता तो उजवा हात जो आहे तो रिकामा झाला होता, म्हणजे निकामी झाला होता, ते काही काम करत नव्हतं. आपल्याला माहीत आहे की पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे लोकांचे काय हाल होतात ते. तर तसा आला असताना त्यांचा जो एक हात आहे तो निकामी झाला होता. तर त्यांनी डाव्या हाताने ग्रंथ लिहून जे आहे ते आपला ग्रंथ पूर्ण केला. आणि त्यांचे जे डॉक्टर होते ते श्रीराम घोले होते. ओके, फ्रेंच व अमेरिकन राज्यक्रांती जी झाली होती त्यावेळेस तर त्यांचा प्रभाव आपल्यावर सुद्धा आपल्या समाजावर पडला होता. आणि आपण त्यांच्याच याच्याकडून हे 3 शब्द आपण घेतलेले आहेत, जसे की स्वातंत्र्यता, समता, बंधुता. ठीक आहे, हे त्यांच्या समाज रचनेवर आधारित आहे. त्याच्यानंतर पुराणाबद्दल त्यांचे काय विचार होते, तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे आर्य लोक आहेत तर हे इराणमधून आलेले आहेत. ओके, कुठून आले आहेत, तर इराणमधून आलेले आहेत आणि त्यांनी आपला देश जिंकून घेतला आणि शूद्रांना गुलामगिरीत त्यांनीच ढकलले, असं त्यांचं मत होतं. अस्पृश्यतांची कैफियत हे पण त्यांचंच कार्य आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 8 वर्षाखालील मुलींना कामावर न ठेवण्यासाठी सरकारला त्यांनी निवेदन पण केलं होतं की म्हणजे 8 वर्षाच्या खालील मुलींना जे आहे ते कामामध्ये म्हणजे कारखान्यामध्ये वगैरे काम करायसाठी घेतलं नाही पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. ओके, ख्रिस्त धर्माच्या परोपकार, स्वार्थ, त्याग या मानवता गुणांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. ओके, आता त्यांच्यावर आणखीन काही गोष्टीचा प्रभाव पडला आहे, जसे की जेव्हा त्यांच्या गुरुच्या मुलीची जी मुलगी होती ती 9व्या वर्षीच विधवा झाली होती आणि तिला केशव पण आले होते. या गोष्टीचं जे आहे तर त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला होता. आणि याच वर्षी ते एका मित्राच्या म्हणजे ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये गेले होते. त्यांची जी मिरवणूक होती तर त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला की एक म्हणजे शूद्रांचा आमच्या या मिरवणुकीत काय काम, अशा पद्धतीचा त्यांचा अपमान तिथं
केला गेला होता आणि या गोष्टीचा पण त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला होता. आता शिक्षणाबाबत त्यांच्यावर कोणाचा परिणाम होता तर अहमदनगरच्या मिस फरार जे आहे यांची प्रेरणा त्यांना लाभली होती शिक्षणासाठी. ठीक आहे. शिक्षणाचा प्रसार कार्यामागे नगरच्या मिस फरार यांची त्यांना प्रेरणा लाभली होती. ओके. त्याच्यानंतर फुलेच्या प्रभावाने सुरू झालेल्या चळवळी. फुलेंचा प्रभाव त्यावेळेस बराच होता आणि त्यांच्या प्रभावामुळे काही चळवळी सुरू झाल्या होत्या समाजामध्ये. तर त्या चळवळी पण कोणत्या आहेत तर दलितोद्धार चळवळ. ठीक आहे. हे कोणी सुरुवात केली होती तर शिवराम कांबळे यांनी सुरुवात केली होती. ओके. आणि कामगार चळवळ जे आहे ते कृष्णराव भालेराव आणि नारायण लोखंडे यांनी सुरुवात केली होती. ठीक आहे. आणि कामगार चळवळीमध्ये या दोघांचं नाव जे आहे ते खूप मोठं आहे, कृष्णराव भालेराव आणि लोखंडे. कारण लोखंडे यांच्या लढ्यामुळे फॅक्टरी ॲक्ट जे आले आहेत ते फॅक्टरी ॲक्ट आले आहेत. आणि सोबत आपल्याला हे पण माहीत आहे की जो आता संडेची आपल्याला जी सुट्टी मिळते आहे तर त्यांच्यामागे हे लोखंडे यांनी खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चळवळ झाली होती आणि ती होती ब्राह्मणेतर चळवळ. ठीक आहे. तर जेव्हा आपण शाहू महाराजांविषयी माहिती घेऊ ना त्यांच्यामध्ये याच्याशी रिलेटेड महत्त्वपूर्ण जे काही पॉईंट आहे ते नक्कीच आपण पाहूया. ठीक आहे. आणि या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये जे दोन नेते उभे झाले होते तर त्यांच्यापैकी केशवराव जेधे आणि नारायण जावळकर जे आहे हे खूप महत्त्वपूर्ण नेते होते. आणि एकूणच मराठा संघाला म्हणजे मराठा समाजाला संग्रहित करण्याचं काम जे आहे ते यांनी केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचे विचार पहा. यांचे विचार जे आहे की स्त्रियांना मानवी हक्कांची जाणीव होऊ नये म्हणून काय आहे तर याच्याविषयी कोणी काय काय उद्गार काढले याच्यावरही आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न जे आहे ते पाहायला मिळतात. तर इथे पहिले पाहू शकता आपण की महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असं कोण म्हटलं, सयाजीराव गायकवाडांनी. त्यांनी आणखीन दुसरं काय म्हटलं तर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग हे सुद्धा त्यांनी म्हटलं. विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी काय टीका केली त्यांच्यावर तर फुले हे कोण आहे तर शूद्र जगद्गुरू आणि शूद्र धर्म संस्थापक आहे अशा त्यांना पदव्या दिल्या. ओके. त्याच्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर जेव्हा मृत्यूशय्यावर होते, ठीक आहे, तेव्हा त्यांचा इलाज कोण करत होते तर डॉक्टर घोले हे करत होते. म्हणजे डॉक्टर घोले यांना महात्मा फुलेंनीच पाठवलं होतं. ठीक आहे. कारण हेच ते विष्णूशास्त्री चिपळूणकर होते ज्यांनी म्हणजे महात्मा फुलेंना खूप बऱ्याच अशा वाईट पदव्या दिल्या होत्या जसं की शूद्र जगद्गुरू, शूद्र धर्म संस्थापक. पण तरीही हे फुले जे आहे तर त्यांनी त्यांचा कधीही राग केला नाही. ठीक आहे. ज्योतिराव खऱ्या अर्थाने महात्मा होते असं गांधीजींनी त्यांच्याविषयी स्टेटमेंट केलेलं आहे. तर हे कधी केलं तर येरवडा जेलमध्ये 1932 साली केलं. ओके. त्याच्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आहे तर त्यांच्याविषयी काही उद्गार काढले तर ते कोणते आहे की हिंदू समाजातील बहुजन समाजात आत्मज्ञान व आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे कोण होते तर महात्मा फुले होते असं जोशी यांनी म्हटलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर पहा, हिंदू समाजातील बहुजन समाजात आत्मज्ञान व आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा फुले असंही हे वाक्य रिपीट झालेलं आहे. तर असं तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटलेलं आहे. ज्योतिबा फुले या माळथाने राष्ट्ररूपी बागेतील सामाजिक एकमेतीच्या वाढीला विरोध करणारी तणे बांडगुळे उपटून तेथे फुलझाडांचा उत्तम जोपासना केली असं धनंजय कीर यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे.
तर ही काही महात्मा फुलेंच्या रिलेटेड अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती होती. तर हे आपल्या पुढच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर ते तुम्ही नोट डाऊन करा जर तुमच्याकडे ही माहिती अवेलेबल नसेल तर. ठीक आहे. तर कसा वाटला आमचा हा व्हिडिओ ते आम्हाला नक्कीच सांगा. आणि जो याच्यानंतरचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी रिलेटेड काही महत्त्वपूर्ण माहिती, कारण त्यांच्यावर पण आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन जे आहे ते पाहायला मिळत असतात. ठीक आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग.